आजचा हा जो आपला कार्यक्रम सुरू आहे याचं सगळ्यात महत्वाचं कारण आपण जून जुलैमध्ये कापूस पेरलेला आहे आणि आता आपलं कापसाची वेचणी चालू आहे. आता आपल्याला हे पाहायचं आहे की आपण बीटी कापूस तर पेरलेला आहे, पण त्या बीटी कापसाचे जनुक वेचलेल्या सरकीत दिसतात की नाही दिसत हे आपल्याला तपासायचं आहे. यासाठी आता हे एका सरकीचे 4 भाग करतात आहे. आपल्याजवळ एकूण 11 जातीच्या सरक्या आहे. एका सरकीचे 4 भाग करणार आणि त्या प्रत्येक सरकीतलं आपण पहिल्यांदा बोंडअळीचे जनुक सांगतो. बोंडअळीचे जनुक आहेत क्राय 1 ए आणि दुसरं जनुक आहे बोंडअळीचं क्राय 2 ए. तिसरं जनुक आहे हे रसशोषक किडी म्हणजे मावा, तुडतुडे, पांढरी माशी. त्याचं जनुक आहे VIP3A. आणि चौथं जनुक जे आहे ते म्हणजे राऊंड अप फवारल्यानंतर आपला कापूस मरत नाही ते ते आजही आपल्या सरकीत आहे की नाही आहे ह्याची आपण चाचणी करणार आहोत. अशा 4 जनुकांची चाचणी आणि 11 व्हेरायटीज आहे आपल्याजवळ. तर आता इथे या 11 व्हेरायटीचा प्रत्येकाचा एक एक तुकडा आपण एकेका त्या टेस्ट ट्यूब मध्ये टाकणार आणि त्याच्यानंतर हा प्रयोग पुढे पुढे जसा जाईल तसा जसा मी व्हिडिओ पुढे घेऊन जाईल. स्वच्छ विच्छेद आता आपण प्रत्येक सरकीचे 4 भाग केले आणि आता आपण त्याच्यामध्ये आधी बफर सोल्युशन टाकतोय आणि त्या बफर पाण्यामध्ये सगळ्या सरक्या ज्या 4 तुकडे केलेल्या त्या एकजीव करत आहे. त्याच्यामुळे आधी त्याच्यात सोल्युशन टाकल्यानंतर अण्णा त्या काळ्या रंगाच्या हातोडीने आतली सरकी ठोकत आहे. ती ती हे असं चालू राहील एक 5 मिनिटं. तोपर्यंत मी बडबड करतो कारण हे सगळं झाल्यानंतर त्या सरक्या ज्या ठोकलेल्या आहेत त्याचा गाळ खाली बसू द्यावा लागतो आणि त्याच्यानंतर हे सगळ्यात शेवटचं जे आहे ते आपलं ह्याचं आहे राऊंडअपचं. आणि आता सगळ्यात मुख्य म्हणजे आज भागीरथजी चौधरी आपल्याकडे राजस्थानहून आले आणि ते विशेष करून नागपूरला जो ॲग्रोव्हिजनचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी आले. पण डॉक्टर माही सरांनी त्यांना सांगितलं की यवतमाळ जिल्ह्यातले लोक आता प्रयोगशाळा म्हणजे याच पद्धतीने दुकानातनं जे सॅम्पल घेऊन जाते सरकीचं ते सरकीमध्ये ते बीटी आहे का नाही बीटी आहे ही याच पद्धतीने नागपूरला प्रयोगशाळेत जसा तपासला जात आहे तसंच आपण इथे तुटलेलं तपासून राहिलो. त्याच्यामुळे ते जे करून राहिले त्याच दर्जाचं आपली चाचणी आहे. त्याच्यामुळे ही चाचणी आपण अत्यंत शास्त्रीय पद्धतीने करतो आणि नागपूरच्या प्रयोगशाळेमध्ये हे जे बफर सोल्युशन त्याच्यानंतर त्या स्ट्रिप्स ज्या कंपनीकडनं विकत घेतात, डेसिजिन नावाची कंपनी आहे जालन्याची, त्यांच्याकडनं आपण विकत घेतलेलं आहे. हे 50 सॅम्पल टेस्ट करायचे. 50 सॅम्पल टेस्ट करायचा हा सेट येतो. हा सेट 12,000 रुपयाचा आहे. पण आज आपण हे का करतोय? आपण तर बीटी पेरलं, पण तुम्हाला असं लक्षात येतं की काही कापसांवरती रोगराई लगेच चालू होते. विशेषतः काही कापसावरती रसशोषक किडीचा प्रादुर्भाव लवकर चालू होतो. तो रसशोषक किडीचा प्रादुर्भाव का चालू होतो? कारण त्याच्यामध्ये जे आता आपण एसटीबीटी आणतोय किंवा बाजारातनं जे बीटी आणतो त्याच्यामध्ये त्या रसशोषक किडीला थांबवण्यासाठी जनुकच नसतं. जे आपण एसटीबीटी देतो आहे त्याच्यामध्ये ते जनुक टाकलेलं आहे. त्याच्यामुळे तुमचा रसशोषक किडी म्हणजे पांढरी माशी, मावा, तुडतुडे याच्यावरती फवारणी करायचा खर्च कमी झालेला आहे आता. आणि त्याच्या व्यतिरिक्त 2 जीन्स जे आहे ते सर्व प्रकारच्या बोंडअळ्यांना प्रतिकारक आहे. आता आपण आज हे तपासणार आहोत की ह्याच्यामध्ये बोंडअळ्यांना प्रतिकारक जनुक सापडतो की नाही सापडत. कदाचित असंही होऊ शकते की या 2 पैकी एखादा जनुक एखाद्या सरकीत सापडणार नाही आपल्याला.
याचा अर्थ हा झाला की हे जे संकरित बियाणं आहे, संकरित बियाणं हे संकरित कापूस संपूर्ण जगामध्ये फक्त भारतात घेतला जातो. आपण बीटी कापूस पेरल्यानंतर ज्यावेळेस बोंडात सरक्या तयार होतात त्याचं विलगीकरण असं होतं की जे बोलगाटचे म्हणजे क्राय1 ए आणि क्राय2 हे जे दोन जनुक आहे हे 9 सरक्यांमध्ये दोन्ही जनुक हजर असतात, मिळतात आपल्याला. 3-3, 6 सरक्यांमध्ये एकच जनुक व्यक्त होतो आणि त्याच्यातली एक सरकी अशी निघते की ज्याच्यामध्ये एकही जनुक व्यक्त होत नाही. आता ही नेमकी गुलाबी बोंडळी बोंडाच्या बाहेर अंड टाकते आणि अंड्यातनं अळी निघाली की ती अंड्याला छिद्र पाडून आत जाते. तिचं नशीब जर चांगलं असेल तर ज्या सरकीमध्ये बीटीचा एकही जनुक जात नाही त्या सरकीवरती ती संपूर्ण आयुष्य जगते. त्याच्यामुळे आपल्याला शेती ज्यावेळेस आपण करतो, आपण ज्यावेळेस बोंब करतो की गुलाबी बोंडाळी आली आहे, तर आपल्याला हे तपासायचंही आहे की आपल्या झाडावरती जी बोंड आलेली आहे त्याच्यापैकी किती बोंड चांगली आहे आणि किती बोंड खराब आहे. समजा आपल्या झाडावर जर 100 बोंड असतील त्यापैकी जर 50-60 जर बोंड चांगली असतील तर असं समजायचं की आपल्या दुर्दैवानी ती गुलाबी बोंडळी ज्याच्यात बीटी जनुक नाहीये त्याच्यावर गेली आहे. त्याच्यामुळे आजच्या प्रयोगात जर काही एखाद्या याच्यात जर जनुक दिसलं नाही याचा अर्थ हा होत नाही की आपल्याला बियाणं खराब मिळालेलं आहे. दुसरा महत्वाचा विषय आहे की आपण बियाणं ज्यावेळेस पेरतो त्यात जनुक असतात, पण त्या जनुकाची झाडाच्या वाढी बरोबर वाढ व्हावी लागते. ही वाढ होत असताना झाडाच्या प्रत्येक अंगामध्ये ती वाढ होत असते. त्याच्यासाठी मग पानं असो, पात्या असो, म्हणजे पात्या म्हणजे कळ्या, फुलं असो, बोंडाचा बाहेरचा भाग असो, आतली सरकी असो, त्याच्यात ती वाढत असते. पण ती वाढण्यासाठी किंवा ती बोंडळी म्हणण्यासाठी आवश्यक प्रमाणात विष जे तयार होत नाही याला कारणीभूत बरेचदा स्थानिक कारण आहे. आणि विशेषतः लक्षात येणारे जी स्थानिक कारण आहे ती स्थानिक कारण आहे की चिवट जमीन किंवा आपल्या धुऱ्याजवळचे जे बसबस पाणी साठतं ते पाणी साठणं. दुसरं म्हणजे सतत ढगाळ हवामान. तिसरा महत्वाचा भाग की आपण चुकीच्या पद्धतीचे खत वापरतो. मी स्पष्ट शब्दात बोलतो, चुकीच्या शब्द आपण स्वस्त आहे म्हणून सिंगल सुपर फॉस्फेट वापरतो. आपल्या जमिनीमध्ये चुनखडी आहे, या चुनखडी युक्त जमिनीमध्ये आपण सिंगल सुपर फॉस्फेट टाकलं की त्याच्यातला जो स्फुरद आहे तो त्या जमिनीतल्या चुनखडी बरोबर त्याची संयुग तयार होतं, कॅल्शियम फॉस्फेट तयार होतं आणि ते पाण्यात काही विरघळत नाही. त्याच्यामुळे आपल्याला त्या सिंगल सुपर फॉस्फेटचा काहीच फायदा होत नाही. त्याच्यामुळे ज्यांच्या जमिनीत 3% किंवा डोळ्यांनी चुनखडी दिसते त्यांना सगळ्यात पहिले काम करायचं आहे की ज्यावेळेस आपण सारण्या पाडतो, म्हणजे कोणी जर सारण्या पाडून फुली पद्धतीने लावत असेल किंवा जे लोक सरीवरंबा पद्धतीने लावत असतील तर बाया जशा रांगोळी काढतात तर बायांना पेरणीपूर्वी उन्हाळ्यात त्या सरीवरंब्यावरती किंवा काकर पाडतो तेव्हा त्या काकरामध्ये एकरी साधारणतः 10 किलो बेंटोनाइट, दाणेदार बेंटोनाइट गंधकाची आपल्याला रांगोळी टाकायची आहे. दुसरी गोष्ट, आपण वारंवार सातत्याने फक्त नत्रस, परत, फुलाश, NPK याच्या पलीकडे आपण कधी जात नाही. पण आपण हे कधी समजतच नाही. ते तिथे मी सायकलची चेन दाखवलेली आहे, सायकलची चेन दाखवलेली आहे. तर सायकलच्या चेन मधली कुठली एखादी जर लिंक निघाली, कडी निघाली तर ती सायकल पूर्ण बंद पडते. त्याच्यामुळे पीक उत्पादनासाठी मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म सगळी अन्नद्रव्य महत्वाची आहे. विशेषतः आपल्या इकडच्या यवतमाळ जिल्ह्यातल्या जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची पिकात नेहमीच कमतरता दिसते, कारण आपल्या जमिनीचा pH 7.3 पेक्षा जास्त आहे. आता ही सूक्ष्म अन्नद्रव्य जरी झाडांना अत्यंत कमी प्रमाणात लागत असली तरी ही सूक्ष्म अन्नद्रव्य त्या पाना, फुलात, बोंडात, पूर्ण झाडात व्यवस्थित केल्यानंतर तुम्हाला त्या झाडाची कीड आणि रोगांच्या
विरुद्ध प्रतिकार शक्ती वाढते. नेमकं आपण झाडांचं आरोग्य नीटच करत नाही, त्याला शक्तिमान करत नाही, त्याच्यामुळे आपल्याला कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो. म्हणून जे आधी बेंटोनाइट गंध टाकायला सांगितलं ते एवढ्यासाठी सांगितलं की त्या छोटूच्या क्षेत्रातला काकरापुरतं त्या क्षेत्रातला आपल्याला जमिनीचा पीएच कमी करायचा. दुसरी गोष्ट, आपण ज्यावेळेस आता 8-21-21 नावाचं खत आलेलं आहे, 8-21-21, त्या 8-21-21 खतामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा आहे, महाग आहे ते. मग त्याचं प्रमाण शक्यतोवर असं घ्यायचं आपण की एक बॅग युरिया, एक बॅग 8-21-21 आणि एक बॅग DAP आणि 5 किलो त्याच्यात बेंटोनाइट गंधक वापरायचं. दुसरा भाग असा आहे की युरिया बाजारातनं आणला आणि जमिनीत नेऊन टाकला, त्या युरियाचा आपल्याला उपयोग होत नाही. त्या युरियाचा रूपांतर नत्रामध्ये होत आणि नत्र हवेत उडून जातो आपल्या जमिनीत. त्याच्यामुळे युरिया वापरताना मी त्या दिवशी सांगितलं, आजही सांगतो, जे सगळ्यात स्वस्त तेल आहे, जे सगळ्यात बाजारात स्वस्त तेल आहे, ते एका बॅग 45 किलोच्या किंवा 50 किलोच्या बॅगला 500 मिली युरियाला चोळायचं. म्हणजे नत्र त्या झाडांना हळूहळू उपलब्ध होतं, सगळी अन्नद्रव्य व्यवस्थित मिळतात. आणि 8-21-21 महाग जरी असलं तरी मी बाजारातनं वेगळं सूक्ष्मद्रव्य घ्यायला याच्यासाठी सांगत नाही की त्या 8-21-21 मधच्या प्रत्येक दाण्यावरती सगळी अन्नद्रव्य आहे, महाग असलं तरी. त्याच्यानंतर खत वापरताना विशेषतः आपल्याला एक सिंगल सुपर फॉस्फेटच्या दूर जायचं आहे, दुसरं आपल्याला म्युरेट ऑफ पोटॅशच्या दूर जायचं आहे. या म्युरेट ऑफ पोटॅशची भानगड अशी आहे की याचा मीठ निर्देशांक 116% आहे. हे म्युरेट ऑफ पोटॅश ज्यावेळेस आपण झाडाच्या मुळाशी देतो त्याचा विपरीत परिणाम असा होतो की झाडामध्ये जो ओलावा असतो किंवा झाडामध्ये जे मिश्रण केलं असतं खताचं ते उलट दिशेने खाली येतं. त्याच्यामुळे बरेचदा तुम्हाला असंही लक्षात येईल की म्युरेट ऑफ पोटॅश दिल्यानंतर झाडं मलूल झालेली आहे, सुकली आहे. मग एकदा आपण ही झाडं स्ट्रॉंग केली, त्याचं शक्तिमान केली की आपल्याला त्याच्यातलं कीड रोगांचा प्रादुर्भाव होत नाही. तिसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला कापसाच्या बाबतीत सांगतो मी. कापसाच्या बाबतीत त्या कापसाचं जे गावचू नावाचं बियाण्याला आपल्या कीटकनाशकाची बीज प्रक्रिया केलेली असते, त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. याच्या कारण आपल्या देशामध्ये प्रति किलो माप आहे. आता यंदा माझ्याकडे राशीच्या 2 व्हेरायटी आहे. एका व्हेरायटीमध्ये 1 किलोमध्ये 7,500 सरके आहे, दुसऱ्या ह्याच्यामध्ये 10,000 सरके आहे. आता तुम्ही मला सांगा, मी जर एकच प्रमाण लावलं तर मग काय होईल की ज्याच्यात 10,000 सरके आहेत त्याला औषध कमी लागेल, की त्याच्यावर कीड रोग येतील. आणि दुसरी गोष्ट, गेले 30 वर्ष सातत्याने आपण गावचू लावत असल्यामुळे गावचूला वरचे रस शोषक किडीमध्ये प्रतिकारक शक्ती निर्माण झालेली आहे. तिसरा महत्वाचा भाग, कापूस आपण पावसाळ्यात घेतो. पावसाळ्यात सतत पाऊस आला तर मर येतो. कंपनी त्याच्यावरती बुरशीनाशकाची सीड ट्रीटमेंट करून पाठवत नाही. त्याच्यामुळे ह्याच्यासाठी थायोमिडॉक्झाम FF नावाचं एक कीटकनाशक येतं. ते गावचू ट्रीटमेंट जरी केलं असेल तरीही तुम्ही कापसाच्या तर बियाण्याला लावायचंच आहे तुम्हाला. त्याच्या व्यतिरिक्त सर ते कागद दिला तर मी तुम्हाला, 1 मिनिट, ते बुरशीनाशक हे लावायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे कापसाचा मर वाचेल. तुरीला याच्यासाठी लावायचं आहे की तुरी उभावणं थांबते. सगळ्यात महत्वाचं, तुरी उभावल्या म्हणजे काय, आपण तुरीला काहीच लावत नाही. आणि तिसरं, सोयाबीनला लावायचं आहे. सोयाबीनला याच्यासाठी लावायचं आहे की सोयाबीन मध्ये खोडकिडा होतो, तो फांदीत आत घुसते, तोही थांबला पाहिजे. त्याच्यामुळे पीक उत्पादनामध्ये वैज्ञानिक पद्धतीने बीज प्रक्रिया करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि ज्यांना असं वाटतं की बीज प्रक्रिया करणं महाग आहे त्यांनी शेती नाही केली तर चांगलं.
कारण निव्वळ बीज प्रक्रिया केली नाही की आपण नुकसानीत जातो, हा सगळ्यात मोठा भाग आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात स्ट्रिप्स टाकायच्या. आपण मागे लिटमस पेपर म्हणजे 8वी पास विद्यार्थी आहे ही ह्यांच्या शेतातनं ही सॅम्पल्स आणलेली आहे. त्यांनी शेती योग्य पद्धतीने केली आहे की नाही त्यांच्या याच्यामध्ये, त्याच्यापैकी जर काहीतरी तुम्हाला त्याच्यात दिसलंच पाहिजे. त्याच्यामुळे परत मी सांगतो की आपल्याला नापिकी होते कारण आपण पिकांवरती येणाऱ्या अजैविक तणाची व्यवस्थाच करत नाही. माझा स्वतःचा अनुभव असा आहे की कापसाला पाणी द्यायचीच गरज नाही. तुम्ही अर्जुनाला जाऊन माझ्या क्षेत्रावरती पहा, मी धुऱ्यावरती कापूस लावलेला आहे. धुऱ्यावरतीचा कापसा इतका सुंदर शेतातला कापूस नाही. याचं कारण असं आहे की आपल्या ज्या काळ्या जमिनीमध्ये आहे, काळ्या जमिनीमध्ये खेळती हवा फार कमी झाली आहे. आपण नेहमी असं ऐकतो वाचतो की झाडं ऑक्सिजन वरती सोडतात. ऑक्सिजन वरती सोडतात म्हणजे काय, ते ऑक्सिजन तयार नाही करत. झाडं हवेतला ऑक्सिजन मुळावाटे शोषतात. पण त्या मुळांना जर प्राणवायू कमी मिळाला म्हणजे हवा जर कमी मिळाली तर फायटोप्टेरा नावाची बुरशी येते. विशेषतः संत्रा उत्पादक या फायटोप्टेरा नावाच्या बुरशींनी जंगजंग पछाडलेले आहेत. कारण त्यांनी त्यांच्या कॅनोपी म्हणजे जिथे 12 वाजता छाया पडते त्या छाया जिथे पडते तिथे संत्रा उत्पादकांनी कमीत कमी अर्धा घमेलं रेती आणून टाकायला पाहिजे. म्हणजे रेती आणून टाकली की तिथे हवा खेळती होईल. आपण कापसात रेती आणून नाही टाकू शकत पण फळबागवाले टाकू शकतात. तर ह्या 2-3 गोष्टीकडे आपण जर लक्ष दिलं तर सिंचन न करता, कारण आपल्या इथलं पाणी आणि जमिनीचा पोत याची सुसंगती असेल तरच सिंचन करा. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले कापसासारखं पीक जे आहे हे कोरडवाहूचं पीक आहे आणि आपला जिल्हा हा शाश्वत पावसाचा जिल्हा आहे. पण आपली चूक काय आहे की ह्या शाश्वत जिल्ह्यामध्ये पावसाचा निचरा आपण नाल्यापर्यंत करतच नाही. त्याच्यासाठी भूमिगत चर खोदा. तुम्ही जेवढा पैसा त्या ठिबक ठाबक वरती खर्च करता त्याच्यापेक्षा काही पैसा तुम्ही जमिनीतनं चर काढण्यासाठी करा. ज्यांच्या शेतात कच्च्या विहिरी असतील त्यांना हा अनुभव येतो की पावसाळ्यामध्ये विहिरी ओसंडून वाहतात, विहिरी पाझरतात. विहिरी पाझरल्या की जमीन चिकट होते. मग तुम्ही त्या विहिरीला जेसीबी लावून नाली करा. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये पाण्याची जी पातळी आहे पावसाळ्यामध्ये ती जमिनीच्या आपल्या पिकाच्या खाली 2 फूट पाहिजे. ती जोपर्यंत 2 फूट पाणी राहणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला आता चिबड जमीन माहिती आहे, विशेषतः ज्यांच्या जमिनीत डोळ्यांनी चुनखडी दिसते. आता काही लोकांच्या जमिनी ज्यांच्या आपण जे खातो ते मीठ सोडियम त्यांच्या जमिनीला भेगा पडलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या जिथे भेगा पडत असतील, जमिनीला भेगा गेलेल्या असतील किंवा आपल्याला एक हाही अनुभव येतो, तेच मी सांगतो तुम्हाला की काही रस्ते किती डांबरीकरण करा, किती त्याच्यावर रोलिंग करा, किती दाबा, पाऊस आला की तो रस्ता उघडतो. पाऊस आला की रस्ता उघडतो. आपण काय म्हणतो की ठेकेदारानं पैसे खाल्ले. हे सरळ सरळ आपला कोणी म्हणेल, पण ते ठेकेदारांनी बरेचदा पैसे खाल्लेले नसतात. त्या जमिनीमध्ये मीठ जास्ती असल्यामुळे पाऊस आल्यानंतर ती जमीन फुगते, त्याच्यावरती पाणी पडल्यानंतर ती जमीन फुगते. आपल्याकडेही जमीन फुगते, विशेषतः काळी माती. काळी माती, भारी काळी माती ही शेती करण्यासाठी सगळ्यात कठीण आहे, सगळ्यात कठीण आहे. आणि आता तुम्हाला हाही अनुभव येत आहे की ज्यांना आपण हलक्या जमिनी म्हणत होतो त्या जमिनी पिकायला लागल्या. कारण ऊन वारा पावसामुळे त्या जमिनीची धूप झाली आणि त्याच्यात माती तयार झाली. त्याच्यामुळे त्या पिकायला लागल्या, कारण त्याच्यामध्ये अजून गोटे आहे. आपल्या भारी जमिनीमध्ये जे गोटे होते, रेती होती, त्या रेतीची धूप होत आणि माती जी आहे ती अत्यंत बारीक कणात झाली, त्या चिबड झाल्या. त्याच्यामुळे आता चिबड झाल्या तर आपण बदलू शकत नाही. त्याच्यामुळे जमिनी खालून चर काढणं झालं, सगळं टाकून झालं. हा, 1 मिनिट, फर्स्ट आहे, 1 मिनिट. आता
ही जी क्रायवनची स्ट्रीप आहे, हा हा पहिल्या रांगेत सरळ. आता ती स्ट्रीप दाखवा अशी काढून वरती. आता हा क्रायवन नावाचा बोंडअळीला प्रतिकार करणारा सर्किट आहे की नाही हे स्ट्रीप सांगणार. आता ह्या ज्या 11 सरक्या आहे, या 11 सरक्यामध्ये ही क्रायवन नावाची स्ट्रीप आपण टाकतो. सगळे 11 सरक्यात एक 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 पहिल्या लाईन. हा सगळे 11 टाका. थोडस ऑफ करून दे. पण दुसरं जनुक जे आहे त्या क्रायटूच्या स्ट्रीप टाकतोय, त्या पूर्ण 11 याच्यात टाकतोय. त्याच्यानंतर आपण रसशोषक किडीचा जनुक व्हीप. आता माझ्या हातामध्ये एचटी आहे. एक मिनिट तसं नाही. शार्क वनचा आता त्यांच्याजवळ मी सांगतो, तुम्ही बोलूच नका. तुम्ही तिकडे जाऊन पुढे बोला. शार्क वनचं आपण पहिल्यांदा क्रायवन जनुक व्यक्त झालाय की नाही झालाय हे मी आता सगळ्यांना दाखवतो. अण्णा आता तुमच्या जवळ प्रत्येकाजवळ येऊन त्या स्ट्रीप येतील. त्या स्ट्रीप वरती ती एक लाईन गडद तयार झाली आहे की नाही ते तुम्हाला दाखवतील. आणि अण्णा आपल्या कॅमेरा जवळ घ्या, मोबाईल जवळ घ्या. ते मोबाईल मध्ये तुम्ही जाते घ्या. लाल रंगाची आहे का रिंग? हो, लाल रंगाची रिंग आहे. हा, आता ती रिंग तुम्ही कॅमेरा तुमच्या सोबत घेऊन जा आणि सगळ्यांच्या जवळ जाऊन दाखवा. सगळ्यांना दाखवा. सगळ्यांना दिसते लाल रंग आहे. लाल रंग आहे. लाल रंग हो नका लावू. असेल तर हो म्हणा. हे विज्ञान आहे. त्या क्रायवन मध्ये आहे. झालं सांगतो मी. झालं भाऊ. क्रायवन करमाळे साहेब पाहून घ्या. तुम्ही हा तुम्ही कोण्या वर्षीची BSc आहात? 1974 आहेत. आहे आला लाल बँड लाल रंग दिसतो. सांगतो ते सगळं सांगतो. हे जे क्रायवन जे आहे, हे वरची जी मोठी रेष आहे, याचा अर्थ या कापसामध्ये दुसरी बोंडअळी प्रतिकारक जीन. आता हा जर क्रायवन आणि क्रायटू दोन्ही शार्क व्हेरायटीज दिसत आहे, तर ज्याच्या शेतातला हा कापूस आहे किंवा हे सॅम्पल आहे, त्याच्यात तुम्ही असं गृहीत धरा की त्याच्या शेतामध्ये गुलाबी बोंडअळी यायची शक्यता कमी आहे. गुलाबी बोंडअळी हे एक आपण निष्कर्ष काढू शकतो. हा शार्कवनचा क्रायटूचा दुसरा जीन आहे. क्रायटू बोलगाट 2 तो आता आपण शार्क व्हेरायटी जी आहे शार्क, त्याच्यात मध्ये रसशोषक किडींना प्रतिकारक जनुकाची तपासणी करतोय. त्याच्यावरती म्हटली आहे आणि ती रेष चांगली जाड उमटलेली आहे. याचा अर्थ तो जनुक अत्यंत ताकदीने किट उपलब्ध आहे. याचा सरळ अर्थ हा झाला आपल्याला की यांच्या शेतामध्ये काही फवारा लागत नाही, प्रादुर्भाव अत्यंत कमी झाला. म्हणजे आहे जे काही प्रत्यक्ष विज्ञान आहे, जे आजपर्यंत आपल्याला कधी माहित नव्हतं, आपल्या पाठीमागे कुठल्या तरी प्रयोगशाळेत त्याची चाचणी होत होती. आज अंगावरती अगदी 10वी पास झालेलाही मुलगा करू शकतो. त्याच्यासाठी काही खास शिक्षण घ्यायची गरजही नाही आहे.
सोपी पद्धत आहे. पाणी भरायचं, सर्किटला गाभा काढायचा, त्याचे 4 तुकडे करायचे, काम करायचं आपलं. हे पण आहे की जर एखाद्याच्या शेतात निघाला. शार्क वन या व्हेरायटी मधला CP4 नावाचा जो जनुक आहे ते या स्ट्रीप मध्ये आता माझ्याकडे शार्क वन व्हेरायटी मधला जो ST चा जनुक आहे, ज्याला CP4 म्हटलं जातोय, तो जीन याच्यात तुम्हाला स्पष्ट दिसते. ही लाल लाल रंगाची रेग जी आहे, ती लाल रंगाची रेग तिथे स्पष्ट उमटलेली आहे. याचा अर्थ शार्क वन मध्ये आपल्याला ST जनुक मिळालेला आहे. हे सर्वांनी बघावं. राऊंडअप त्याच्यावर डायरेक्ट फवारता येईल. नाही थांबा, सगळं आहे आता अण्णाला प्रत्येक ठिकाणी जायची गरज नाही. 1 2 3 आली लाल रेष. चारही जनुक क्रायवन नावाचा जनुक जो आहे, जो बोंडोळीला मारक आहे, तो जनुक याच्यामध्ये स्पष्ट तुम्हाला दिसते. ती लाल रेषा इथे वर गेलेली आहे. नावाचा जो जीन आहे तो या टार्गेट मध्ये स्पष्ट दिसतो आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये सेंद्रिय बोंडळी येण्याची शक्यता खूप कमी आहे. लाल रंगाची रेष याच्यावर आलेली आहे, म्हणजे VIP3 याच्यावर सुद्धा रसशोषक करणाऱ्या किडी हा येणारच नाही, किंवा फार आल्या तर खूप कमी आहे तिला. तो ST जनुक अगदी स्पष्टपणे बाहेर आलेला आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे याच्यावरही डायरेक्ट आपण राऊंडअप ग्लायफोसेट फवारू शकतो. हे आता सिद्ध झालेलं आहे. अगदी स्पष्टपणे क्रायवन आलेला आहे, तो तुम्हाला सर्वांना इथून दिसतो आहे. स्पष्ट खूप डार्क रेष आली, त्याच्यामुळे आर्कआउट मध्ये खूप मोठ्या प्रमाणात हा जीन आपल्याला दिसतोय. चांगला एक्सप्रेस होत आहे. टार्गेट चालू आहे आपलं. आर्कआउट मध्ये VIP3 आलेला आहे, याच्यावरही रसशोषक किडी येत नाही, तो स्पष्ट दिसतोय. ST मला देऊन देत जा, म्हणजे मी त्यांना देऊन जातो. CP4 या व्हेरायटी मध्ये आर्कआउट मध्ये CP4 म्हणजे ST चा जनुक आलेला आहे, तोही स्पष्ट आपल्याला दिसतोय. हे कोणाला माहिती वेळ जास्त झालेला आहे. 659 मध्ये आता जो ST चा जनुक आहे तोही चांगल्या प्रकारे एक्सप्रेस झालेला आहे. इथे CP4 तोही चांगला आहे 659 मध्ये. राऊंड ऑफ मारायला काही हरकत नाही. आता पिंक बॉन्ड एकदम चांगला क्रायवन याच्यामध्ये तुम्हाला दिसतो आहे. VIP3 पण याच्यामध्ये चांगला आहे. हा CP4 हा सुद्धा त्याच्यामध्ये खूप वरपर्यंत आलेला आहे, त्यामुळे CP4 याच्यामध्ये खूप छान आहे, जोरदार आहे. क्रायवन हरिता 5 आहे ती, हरिता 7 आहे. मी आता हरिता 7 2 प्रकारच्या हरिता आल्या होत्या, 7 आणि 5 दोनच बॅग आल्या होत्या फक्त तुपटाकलीमध्ये. याच्यामध्ये चांगला एक्सप्रेस झालेला आहे. VIP3 पण चांगल्या प्रकारचा एक्सप्रेस झालेला आहे याच्यात हरितामध्ये. माझ्या शेतातच 2 बॅग आहेत, त्या पाहून घ्या तुम्ही एखाद्या वेळेस आल्यानंतर कोणी. हा CP4 पण याच्यामध्ये चांगला आलेला आहे. ST मला हे विजय याच लाईन चालू द्या. विजेता आणि आरती झालं की सांगा, म्हणजे मी बोलतो. आता काय चालू आहे आपलं? हरिता 5 याच्यामध्ये खूप छान आहे. बोलगार्ड 1, बोलगार्ड 2 एकदम छान आहे. हरिता 5 मध्ये ते दिसतंय ना आपल्याला. VIP3 खूप छान आलेला आहे याच्यामध्ये. हरिता 5 मध्ये CP4 परत अजून चांगला आलेला आहे.
CP4 हरिता 5 मध्ये. आता याचं विश्लेषण हे सगळं साहेब करणार आहेत. आता एक मिनिट, आता हे घ्या तुम्ही. आता आम्ही त्या दिवशी एक चाचणी घेतली होती, तर आम्हाला अर्पितामध्ये असं लक्षात आलं की याच्यामध्ये गुलाबी बोंडअळीचे दोन्ही जनुक दिसले व्यवस्थित. त्याच्यानंतर रसशोषक किडीचा विक्रीचा जनुक दिसला. पण त्या दिवशी आम्हाला अर्पितामध्ये तणनाशक सहनशील चा जनुक दिसला नाही आहे. आता अण्णा सांगतील की त्यांना अर्पितामध्ये आज काय काय जनुक दिसून राहिले, त्या दिवशी दिसला नाही म्हणजे आज दिसणार नाही असं. तर त्याच्यामध्ये क्रायवन चांगला आलेला आहे, जे बोंडअळीसाठी चांगला आहे. क्राय2 एकदम चांगला आलेला आहे अर्पितामध्ये. FIP3 चांगला आलेला आहे. आपण काय करू शकत नाही. हसण्याची गोष्ट आहे ती. आणि CP4 बघा काय, मी सांगत नाही. CP4 हा जो जनुक आलेला आहे, ही रेषा अत्यंत पुसट आहे. त्याचा अर्थ ही रेषा अत्यंत पुसट असल्यामुळे आपण तो कापूस ग्लायफोसेटला सहनशील असं आहे असं म्हणू शकत नाही. ही पुसट रेषा आहे. आपल्याला गडद रेषा पाहिजे. जिथे जिथे पुसट रेषा येते तिथे तिथे तो जनुक नाही आहे असं आपण व्यावहारिक दृष्ट्या गृहीत धरायचं. म्हणजे माझ्या शेतात मी जेव्हा हे साधं बी म्हणून लावलं, जेव्हा मी ग्लायफोसेट फवारलं याच्यावर, त्यावेळेस माझे झाडं त्याच्यातले मी ड्रोननं फवारणी केली, ते ड्रोन व्यवस्थित चाले नाही, ते ड्रोन गेलं तिकडे, सगळे झाडं मरून गेली. विजेता क्राय2 चांगला घडत आहे विजेतामध्ये. FIP3 चांगला घडत आहे. आणि हे आता जो CP4 आहे तो CP4 दामले साहेब सांगितले. हा तणनाशक सहनशीलचा अत्यंत पुसट रेषा आहे. कारण कापूस जसा जसा जुना होतो आणि म्हातारा होत जातो तसं तसं त्याच्यात स्वतःला ग्लायफोसेट तणनाशकाच्या विरुद्ध तो सहनशील होत जातो. पण ह्याच्यामध्ये ही अत्यंत पुसट रेषा आलेली आहे. याचा अर्थ हा कापूस ग्लायफोसेट तणनाशकाला सहनशील नाही आहे. एकदम सायलेंट आहे. हे आता उधम आहे माझ्याकडे. FIP3 एकदम छान आहे. FIP3 उधम मध्ये. आणि CP4 याच्यामध्ये एकदम डार्क रेषा आलेली आहे. हे ST ला सहनशील आहे. आता एक आपल्याकडे व्हेरायटी आहे Geo 5G, याच्यामध्येही क्राय1 आहे. क्राय2 आहे. FIP3 आहे, एकदम डार्क आहे, लाल रेषा. आणि CP4 एकदम डार्क आहे. म्हणजे याच्यात ग्लायफोसेट. त्याचा निष्कर्ष असा आहे की 11 वाणापैकी 2 वाणं म्हणजे 11 वाणापैकी 9 वाणं हे ग्लायफोसेट राऊंडअप तणनाशकाला सहनशील आहे आणि 2 वाणं सहनशील नाही आहे. त्याच्यामुळे हे जी 2 वाणं आहे याच्यात अर्पिता आणि विजेता, ह्याच्यामध्ये आपल्याला तण नियंत्रणाचा खर्च खूप जास्त येणार आहे. कारण इथे आपल्याला ऐन पावसाळ्यामध्ये बायाला निंदायला पाठवावं लागलं. आणि निंदायचा आपल्या यवतमाळ जिल्ह्यातला अनुभव असा आहे की आपल्याला एका दिवसात 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर जागेचं जर निंदन करायचं असेल तर 75 बाया लागतात.
पंचवार्षिक असताना इथे 8-10 हजार मधून आणणार कुठले तुम्ही? त्याच्यामुळे आपल्याला निंदन करून तण व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याकडे लोकसंख्याच नाहीये. त्याच्यामुळे आम्ही वारंवार सरकारला सांगून राहिलो की बा तुम्ही बाया मिळत नाही, मजूर टंचाई आहे असं नाही आहे, मुळात मजूरच नाही आहे, ती लोकसंख्या कमी पडते आणि ती लोकसंख्या कमी पडत असल्यामुळे आता शेतकरी अप्रमाणित तणनाशक सहनशील बियाणाकडे वळले. कारण त्याला एकच पर्याय आहे की तुम्ही ज्याला बेकायदेशीर म्हणता ते शेतात लावायचं की आत्महत्या करायची. दिनना पहिला आपल्या यवतमाळ जिल्ह्यात सगळ्यात जास्ती आत्महत्या हे तण नियंत्रण झालं म्हणून होतात. त्याच्यामुळे आता हे एक प्रकारची आपण तुमच्याकडे गावाने तण व्यवस्थापनामध्ये क्रांती केलेली आहे. आता ही क्रांती पुढच्या वर्षी आपण अशी चालू ठेवणार आहोत, काही प्रश्न नाही आहे. धन्यवाद. आणि आता ह्याच्यानंतर